आणि आता आपण राजगिऱ्याचा उपमा बनवतो, जो उपासाला आपण आरामात खाऊ शकतो. तर त्याचं साहित्य बघा. राजगिऱ्याचा रवा, मीठ, जिरं आणि बदाम, शेंगदाणे, मिरची आणि खोबऱ्याचा किस. साहित्य झालं सगळं. आणि मला सांगा बहिणी की हा जो रवा तुम्ही म्हणताय तर हा कसा कसा बनवलाय? हे राजगिरे अख्खे होते, हा ते भाजले आणि दळले मिक्सरला. अच्छा, ओके ओके. मग आपल्याला हा असा रवा मिळतो. रवा मिळतो. बरं, ठीक आहे. आणि मग आता त्याचा उपमा करायला आपण तेल तापत टाकलेलं आहे. त्याच्यात जिरं टाकायचे. ओके. जिऱ्यानंतर शेंगदाणे. हो, ते चांगले असे परतायचे का? हा, छान लागतील. आता काय पाहिजे द्या मला सांगा, मी घालत जाते, तुम्ही ढवळा. काय घालायचंय? आता मिरची टाकायची. हा, बापरे, मिरचीचा ठसका. हा, मिरचीचा एक मस्त झणझणीत दाणे परतत आल्यावर. हे डब्याला पण खरंच चांगलं होईल, कारण एकतर म्हणजे पोटभरीचं होणार आहे हे. उपवासाच्या दिवशी अति तेलकट न खाता हे असं पोटभरीचा जिन्नस आपल्याला मिळणार. एवढा लागेल ना त्याचा? आणि आता घालू? हा, घालू. आणि आता लगेच हा रवा ना? नाही, पाणी घालू. आधी पाणी. आधी पाणी. पाणी उकळत आल्यावर रवा. रवा अजून लागेल. अजून लागेल. जरा निभार असते ना. मग आता या पाण्यात जेवढा मावत जाईल तेवढा आपण घालत जाईल. अच्छा, मीठ घालू? हा, थोडं मीठ टाक. बस ना? बस. आता बदामाचा चुरा? बदामाचा चुरा टाका. ओलं खोबरं कधी घालायचं? नंतर टाकायचं शिजत. आता मी हे घालत राहू? हा, ते घालत राहा. तुम्ही ढवळाल ना? लागेल ना अजून? लागेल. तर हे आळत येईलच ना लगेच? लगेच आहे. पटकन होणारी डिश आहे. नाही, अगदीच. झाकण ठेवायला लागेल का आपल्याला त्याच्यावर? झाकण ठेवायला लागेल ना? 5 मिनिटं. ठीक आहे, ठीक आहे. पाणी आळत आलेलं आहे त्यातलं? आलेलं पाणी थोडंसं झाकण ठेवायचं. बरं, 1-2 मिनिटं झाकण ठेवलं की लगेच तयार होईल. लगेच ना? मग त्याच्यानंतर हवं तसं सजवायचं आणि खायचं लगेच. ओके. मग साहित्य आणि कृती. राजगिऱ्याचा उपमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: राजगिऱ्याचा रवा, मीठ, जिरं, बदाम पूड, शेंगदाणे, मिरची पेस्ट आणि ओलं खोबरं. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, शेंगदाणे, मिरची पेस्ट आणि उकळलेलं पाणी घालावं. मिश्रणाला एक उकळी आली की त्यामध्ये बदाम पावडर आणि राजगिऱ्याचा रवा घालून परतून घ्यावा.